25 जुलै रोजी मुंबई येथून आरक्षण बचाव यात्राची सुरुवात होणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज नांदेड येथे दिली. मुंबई येथून ओबीसी व SC/ST आरक्षण बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या संदर्भाने नांदेड येथे विश्रामगृहात ओबीसी समाजातील सर्व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, राजकीय नेते यांची संवाद बैठक घेण्यात आली. 26 जुलै कोल्हापूर, 27 जुलै सांगोला, पंढरपूर, मोहोळ तसेच मराठवाड्यामध्ये ती आरक्षण बचाव यात्रा 7 आणि 8 ऑगस्टला परत येईल. बिलोली तालुक्यातील आजनी गावचे न्हावी समाजाचे गोविंद गंदाफुले यांच्यावर गावातील प्रस्थापित गावगुंडांनी हल्ला केला होता. याची दखल घेऊन शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांची अस्थीवाईक विचारपूस करून त्यांच्या या गंभीर बाबीची दखल घेतली आहे. तुमच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी उभी आहे, असेही त्यांनी आश्वासन दिले आहे. पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क साधून त्यांची या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. आज त्यांचा दौरा हा नांदेड जिल्ह्यातील होता. नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या दौऱ्यानिमित्त त्यांनी या ठिकाणी भेट देऊन त्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शासन झाले पाहिजे असेही उद्गार काढले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या दौऱ्यामुळे नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीला बळ मिळणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या दौऱ्यामुळे ओबीसी समाजाचे नेते व तसेच मुंबई येथे 25 जुलै रोजी होणाऱ्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त या ठिकाणी ओबीसी समाजाची बैठकही घेण्यात आली आहे. ओबीसी समाजाला या आरक्षण बचाव निमित्त मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.